आणि मित्रांनो हे जे आहे घाणा आहे मित्रांनो, घाणामध्ये मित्रांनो कढीचं तेल जे असतं प्युअर आणि एकदम भारी. घाणा म्हणजे तुम्हाला वाटेल की लाडूचा घाणा घातला का माहिती, तो घाणा नाहीये, तेलाचा घाणा कढीचा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपलं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकताय आपण चाललेलो आहे आज कुठे, तर नक्कीच आपण ते पण सांगणार आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा आपण चाललेलो आहे मित्रांनो पडतुडला, आणि रस्त्यामध्ये याच्यासाठी थांबलो की बघू शकता इकडं साईडला एकदम जबरदस्त फुलाचा बगीचा आहे. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे आतमध्ये फुलाच्या बगीच्यामध्ये, आणि खरं तर इतके भारी फुलं आहेत मित्रांनो. आणि सध्या तुम्हाला तर माहीत आहे पावसाळा आहे, म्हणजे पावसाळा आहे पण अजून तर उन्हाळा. मित्रांनो तुम्हाला फुलं दिसत नसन, मी जवळ दाखवते तुम्हाला फुल कसं आहे, कोणतं फुल आहे बरं ओळखा बरं नक्की. बघा मित्रांनो हे असे फुलं आहेत, किती जबरदस्त आहे हे बघा. कशाचं फुल आहे मित्रांनो मला पण ओळखायला नाही आलं. हे बघा. तर मित्रांनो हे जे इकडे रोड आहे ना, हा घनसंगी आणि पडतूड जाणारा रोड आहे. हे बघा इकडं पाठीमागं पडतूड आहे आणि इकडं घनसंगी. तर मित्रांनो आपल्याला हा बगीचा खूप भारी वाटला, म्हणून इथं आपण नाही का थोडं आपला ब्लॉग घेण्यासाठी आलो आहे. खरंच किती भारी बघा, आणि नक्कीच कमेंट करून सांगा हे फुल कशाचं आहे. तर हे माझ्या हातात जे फुल आहे का ते वेगळं आहे, आणि तिकड साईडला फुल आहे का ते येलो कलरचं ते जरा वेगळं आहे, आणि इकडच्या साईडचं फुल ते पण जरा थोडं वेगळं आहे, ते पण तुम्हाला दाखवते मित्रांनो. बघा हे एक फुल आहे आणि हे एक फुल आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा हे फुल कशाचं आहे, आणि आमचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते पण नक्की सांगा बरं का. आणि मित्रांनो चला आता तुम्हाला आपण नेक्स्ट पार्ट दाखवणार आहे. आपण चाललेलो आहे पडतूडला, आणि ते पण कशासाठी जाणार आहे हे पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय परतूरमध्ये. हे बघा केवढा मोठा पूल आहे, या पुलाच्या खालून जायचं आहे आता आम्हाला. हे इकडं आम्ही आता रेल्वेच्या इकडं ओढत बघा रेल्वे स्टेशनपासून खाली जायचं आहे. तर मित्रांनो आता आम्हाला रेल्वेच्या स्टेशनपाशी खाली जायचं आहे. तेवढं मोठं परतूर. मित्रांनो बघा किती अंधार आहे इथं. अरे बाप सगळं अंधारच आहे ना मित्रांनो. बापरे मला तुला भीती वाटेल रे बघतो. आलो बाहेर आलो. अरे बापरे पुलाच्या खालून आम्ही बाहेर आलो. तर मला तर खूप भीती वाटत होती मित्रांनो. किती छान मोठं दुकान आहे. मित्रांनो फायनली आपण पडतूडला पोहोचलेलो आहे. नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे खूप छान आणि खूपच इंटरेस्टिंग आणि भारी होणार आहे. नक्कीच बघा. मित्रांनो हे जे आहे घाणा आहे मित्रांनो, घाणामध्ये मित्रांनो कढीचं तेल जे असतं प्युअर आणि एकदम भारी. घाणा म्हणजे तुम्हाला वाटेल की लाडूचा घाणा घातला का माहिती, तो घाणा नाहीये, तेलाचा घाणा कढीचा. मित्रांनो फायनली आपल्याला तेल काढायचं होतं कढीचं, आणि ते घेण्यासाठीच मित्रांनो आपण सध्या पडतूरला आलेलो आहे. इथं मिल आहे तेलाची. इथं बघा त्या पाठीमागं घाणा आहे तेलाचा. हे बघा तर मित्रांनो हे जे आहे हे प्युअर कढीचं तेल आहे, आणि हे मामा आहेत हे मित्रांनो पडतूरचे आहेत. अक्षरशः मित्रांनो यांचा जे व्यवसाय आहे हे जवळपास 25 वर्षापासून आहे, म्हणजे खरंच खूप अनुभवी आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, यांचा कारखाना जो आहे स्वतःचा आहे. आणि इकडं बघू शकताय या शेतकऱ्याकडून घेतलेल्या कढी आहेत. हे बघा तर मित्रांनो सध्या आपल्याला तेल लागत होतं कढीचं, आणि तेच काढण्यासाठी मित्रांनो आपण पडतूरला आलतो. आणि खरंच मित्रांनो एवढं नॅचरली आहे, अक्षरशः कढीचं तेल जर खाल्लं तुम्हाला माहिती आहे माणूस सशेवानी पळू शकतो, सशेवानी होईल तुम्ही. त्यामुळे मित्रांनो मी सशेवानी पळते, सशेवानीच होते आता. मित्रांनो बघा मामा आहेत, आणि खरंच हे कढीचं तेल जर खाल्लं माणसाला कुठलाच आजार होत नाही, म्हणजे हानिकारक नाही करता सांगायचं तात्पर्य. त्याच्यामुळेच मित्रांनो आपण कढीचं तेल घेण्यासाठी पडतूडला आलेले मित्रांनो. आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला खूप मोठा होणार आहे. आणि इकडं खाली कढी आहेत म्हणजे गोडंबी मित्रांनो ही, ह्या बघा
ही गोडंबी आहे, ही अशी गोडंबी काढावं लागते आधी आणि नंतर मग तिकडे टाकावं लागतं. हे त्यांचा पूर्ण कारखाना आहे आणि कारखान्यामध्ये इकडं काहीतरी एक मशीन आहे, त्या कळडी आहेत, त्या कळडीनं पूर्ण हे गोडाऊन भरलेलं आहे. आणि इकडं पाठीमागं बघू शकताय पूर्ण गोडाऊन भरलेलं आहे, हे बघा. आणि हेच नाही मित्रांनो, हे बघा इकडं मोटर चालू आहे आणि इकडं जे आहे ते परत मित्रांनो जी पाहिजेला खायची पेंड असती ती आहे, याच्यामध्ये पेंड तयार होती. आता जो घाण आहे तिकडचा वरलं मटेरियल घ्यायचं कळडीचं आणि याच्यात टाकायचं, याच्यात टाकल्यानंतर याच्यामध्ये बैलाची पेंड तयार होते मित्रांनो. ही बघा अशी, हे बघा अशी पेंड तयार होती. तर मित्रांनो खरंच एकच नंबर तेल आहे आणि खरंच मला तर खूप भारी वाटलं आहे. आणि नक्कीच मित्रांनो मला सांगायला खूप आश्चर्य वाटतं आहे की आता खूप भेसळयुक्त तेल झालं आहे बाजारामध्ये असेल, मार्केटमध्ये असेल. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर चांगलं दिवस जर जगायचे असेल तर नॅचरली आणि चांगलं तेल खा. हे बघा तेल निघलं मित्रांनो. तर मित्रांनो आपण सध्या पोहोचलो आहे वाटूरला आणि वाटूरला कशासाठी आलो मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलंच मगाशी. बघू शकताय कल्पना आहे इकडं. माझ्या आवडता जो कलर आहे तो आहे, मी आत्ता बघा चॉईस केला आहे. आणि ही जी चप्पल आहे ही आपल्या राहुलदासाठी घेतलेली आहे. माझी दाखव आहे, माझी दाखव आहे. ए भैया ते दाखव इकडं, मामा लावता येत नाही ना. हे बघा मित्रांनो ही आहे आपली. आता आपण चप्पल घेतली आणि रामला सुद्धा तिकडे बुटं घेतले, सॉक्स घेतले. आणि हे बघा वाटूर फाट्यावरती हे दुकान आहे, भरपूर फेमस आहे मित्रांनो. जर तुम्ही नक्कीच दमणठा वगैरे जात असाल तर नक्कीच एक वेळेस कुमार हे दुकानाचं नाव आहे आणि हे वाटूर फाट्यावरती आहे बघा. आणि खरंच खूप भारी आहे. हे बघा मित्रांनो हे लोकेशन आहे, हे जे आहे ना इकडं जातो मित्रांनो मंठ्याला. हे बघा हे मंठ्यावर रोड आहे आणि इकडं जो आहे हा जालना आहे. मित्रांनो आपण नेमकंच बूट आणि चप्पल घेतलेली आहे आणि बघू शकता यांचे हे असे 2 दुकान आहेत मित्रांनो. इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. तर मित्रांनो आपण फक्त आणि फक्त चप्पल आणि बूट घेण्यासाठी जिथं आलतो, कारण मंठाला जाताना हे दुकान लागतं आहे. आणि खरंच जर तुम्हाला पण चप्पल आणि बूट जर घ्यायचे असेल तर नक्कीच एक वेळेस वाटूर फाट्यावरती या. इकडे भरपूर प्रकारच्या चपला क्वालिटीच्या आहेत. बघू शकता इकडं पाठीमागं इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. हे कल्पना आम्ही एवढं लांबून मुलाचे बुटं घ्यायला इथं आलते शाळेचे, कारण की हे दुकान आमच्या ओळखीचं आहे. जरा क्वालिटी क्वांटिटी बी चांगली इथं चपलाची बुटाची. तर मित्रांनो खरंच जशा पाहिजे तसे बूट चप्पल आहे दादागड. आणि कुमार हे आपल्या दुकानाचं नाव आहे. खरंच खूप भारी आहे, बघू शकताय. हे बघा किती मोठं आहे. हे बघा हे दादा आहे, जायचं आम्हाला. हे बघू शकताय. इकडे पण आहे. तर हे बघा आपण दादासाठी आणि पूजिजासाठी बूट चप्पल घेतले इकडं. आणि हे माझं आणि राहुलची आणि कल्पना. मित्रांनो मला तर चप्पल नाही घेतली यांना आणि दादा बी फ्री देईना बरं त्याच्यावर चप्पल. दादा तुम्ही सांगा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण चप्पल घेतली का नाही? घेतली, महिन्यात एक चप्पल आहे. अजून पैसे पण दिले नाही त्यांचे आणि परत चप्पल मागा लागली. काय ओके मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या क्लिपमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.